टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातल्या रामोडी परिसरामध्ये असणाऱ्या श्रुती अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री 1:30 वाजताच्या दरम्यान आग जी आहे ती लागली आणि या लागलेल्या आगीमध्ये जवळपास 6 दुचाकींचं जागच्या नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण पाहतोय की दुचाकी जी आहेत आपल्याला जळलेल्या पूर्णतः अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। गाडीमध्ये असलेल्या पेट्रोलच्या कारणाने या ठिकाणी स्फोट झाला आणि ही आग जी आहे आपण पाहतोय की या श्रुती अपार्टमेंटच्या जवळपास 4थ्या मजल्यापर्यंत गेली आणि आपण पाहतोय की 4थ्या मजल्यापर्यंत हे फॅब्रिकेशन जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस इथल्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या आणि 3ऱ्या मजल्यावरच्या नागरिकांना रात्रीच आपण पाहतोय की बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र ही आग नक्की कोणत्या कारणावरून लागली, स्थानिकांकडून जी माहिती मिळते त्या परिसरामध्ये एक तरुण जो आहे तो पेट्रोल मागण्यासाठी आलेला होता। मात्र हे पेट्रोल कशासाठी मागितलं गेलं अथवा लागलेली आग जी आहे ती नक्की कोणत्या कारणामधून लागली हे अद्यापर्यंत समजू शकलेलं नाही। मात्र आपण पाहतोय की लागलेल्या आगीमध्ये 6 दुचाकींचं जागच्या जागी नुकसान झालेलं पाहायला मिळतं। संपूर्णतः राग जी आहे त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, सांगाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे ही आग नक्की कशावरून लागली याचा तपास जो आहे तो पोलीस तपासामध्ये समोर येईल। मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र 6 दुचाकींचं नुकसान जे आहे त्या आगीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन नागेश आणि प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।